तुम्हाला लोकसभा निवडणुकीतील नारायण राणे आणि रामदास कदम यांच्यातील वाद आठवतच असेल। नारायण राणे यांनी भाजपकडून रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरती दावा ठोकला होता। त्यावर रामदास कदम हे प्रचंड चिडले। विश्वासघात करत आमच्या केसाने गळा कापू नका अशा शब्दात कदमांनी राणे आणि भाजपला थेट सुनावले होते। त्यावर आता नारायण राणे यांनी म्हटले आहे की केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत। फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये, नाहीतर आपल्याच फडफडीने फांदी तुटून रामराम म्हणण्याची वेळ येईल। यावरूनच आता भाजप खासदार नारायण राणे आणि शिंदे गटाचे रामदास कदमांमध्ये आता किती टोकाचा संघर्ष हे स्पष्ट होतोय। आता राणे आणि कदमांचा संघर्ष हा दुसऱ्या पिढीत देखील आलाय। या दोन पिढ्यांमध्ये कसा राजकीय कोकणी शिमगा सुरू आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नारायण राणे आणि रामदास कदम यांच्यातील राजकीय संघर्ष हा दीर्घकाळ चर्चेत राहिलेला विषय आहे। दोघेही शिवसेनेचे माजी नेते असून त्यांच्यामधील मतभेद आणि शाब्दिक चकमकी यांनी कोकणातील राजकारण हे नेहमीच तापत राहिलेले आहे। दोघेही एकेकाळी शिवसेनेचे निष्ठावान शिलेदार राहिलेले, तसेच तर दोघांचे राजकारणही हे मुंबईतूनच सुरू झाले। दोघेही बाळासाहेब ठाकरे यांचे खास होते। रामदास कदम हे कांदिवलीचे गटप्रमुख व शाखा प्रमुख होते, तर दुसरीकडे नारायण राणे हे चेंबूरचे शाखा प्रमुख राहिलेले होते। दोघेही कोकणातीलच। मुंबईतील राजकारणाला सुरुवात करून ते आपल्या मूळ गावी कोकणात पुन्हा आलेले आणि राजकीय भरभराट मिळवलेले नेते आहेत। 1995 मध्ये युती सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा व गृहमंत्री राहिलेले, तर मनोहर जोशी यांच्यानंतर राणे हे मुख्यमंत्री झालेले। पण पक्षांतर्गत सत्ता स्पर्धा आणि वैयक्तिक मतभेदांमुळे त्यांच्यामध्ये तणाव हा कायमच राहिलेला। नारायण राणे यांनी 2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यावेळी रामदास कदम यांनी राणेंवरती थेट गद्दारीचा आरोप केला। यामुळे दोघांमधील वैर्य हे कुठेतरी तीव्र झाले होते। 2014 मध्ये भाजप युती सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असलेले रामदास कदम यांनी नारायण राणे सारखा लाचार जगात नाही असे त्यांनी म्हटले होते। तर 2018 मध्ये रामदास कदम यांनी नारायण राणेवरती पुन्हा टीका करताना त्यांना बांसूळ असे देखील म्हटलं होतं। कोकणी भाषेत संपलेले किंवा निष्प्रभ्र व्यक्ती असे म्हटले आहे। हा अपमान राणेंना चांगला झोंबला आणि त्यांनी कदम यांच्यावरती पलटवार केला। राणे यांच्या दोन्ही मुलांनी रामदास कदमांवरती अक्षरशः खालच्या पातळीवरती टीका सुरू केली। बाळासाहेब असतील, राजसाहेब असतील, यांना कुत्रे आवडतात। उद्धव ठाकरेंनी पण तीच परंपरा चालू ठेवली आहे। रामदास कदमांच्या रूपात सतत भोकत असतो, त्याला हे माहीत नाही। भुंकणारे कुत्रे कधी चावत नाही असा हल्लाबोल देखील नितेश राणे यांनी कदमांवरती केला होता। या दोन नेत्यांमधील वादामुळे आता कोकणातील शिवसेना आणि भाजप यांच्यामधील राजकीय समीकरणे आता बदलू लागलेली आहेत। राणेंच्या भाजप प्रवेशानंतर कदम यांनी शिवसेनेच्या स्थानिक पाठिंब्याला बळकटी देण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली। त्यानंतर रामदास कदम हे त्यांच्या बरोबर गेले। त्यानंतर आता लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये राणे आणि कदमांमध्ये तू तो मैं ही सुरू होती। पण आता नारायण राणे खासदार झाले, नितेश राणे हे देखील भाजपकडून, तर निलेश राणे हे शिवसेनेकडून आमदार आहेत, तर योगेश कदम दापोलीतून निवडून आलेले आहेत। नितेश राणेंना भाजपने तर योगेश कदमांना एकनाथ शिंदेने मंत्रिपद देखील दिले आहे। परंतु आता दोघांमध्येही वाद पेटलाय। दापोली येथे धार्मिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली। त्यावर आता नितेश राणे यांनी गृहराज्यमंत्री असलेल्या रामदास कदमांवरती त्यांच्या मतदारसंघात जाऊन हल्ला चढविला। दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीला गृहमंत्री योगेश कदम यांनी वाचविले असा आरोप राणे यांनी केलाय। कोण असेल वाचविणारे, कुठे बसलेले आहे, ते काय देवेंद्र फडणवीसांपेक्षा मोठे नाहीत असे मंत्री नितेश राणे म्हणाले। राणेंचा हल्ला योगेश कदमांना अक्षरशः जिवारी लागला आणि ते देखील चिडले। पण माझ्या मतदारसंघात शांतता कशी राखावी हे मला बाहेरून आलेल्यांनी शिकवण्याची आवश्यकता नाही। ज्यांचे स्वतःच्या भागात नियंत्रण नाही त्यांनी दुसऱ्याच्या मतदारसंघात डोकावण्याआधी आरशात पाहावे असा पलटवार देखील त्यांनी केला। महायुतीमध्ये असलेल्या दोन्ही मंत्र्यांनी अशी एकमेकावरती टीका करणे म्हणजेच कुठेतरी राणे कदम संघर्ष हा दुसऱ्या पिढीत देखील सुरूच आहे, हेच या माध्यमातून अधोरेखित करतोय हे मात्र नक्की। आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला, तसेच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।